हॅलो डिअर मैत्रिणींनो, कशा आहात? तर सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर चला आज आपण काहीच आकार शिकलो होतो. त्याच आकारापासून आज आपण मेहंदीची डिझाईन कशी करायची ते शिकलो ते सांगतो. तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबत हे यूट्यूब चॅनल. तर पण कमेंट करायला विसरू नका, कारण की कमेंट केला तर मलाही समजते माझी अशा पद्धतीने अशा पद्धतीने भरत जायचं. आता ही खाली जागा जी दिसते तुम्हाला वाटलं जी खाली जागा आहे, इथं आपण स्पायरल काढू, यालाही फिल करून द्यायचं. असं इथं रोज काढून घ्यायचं. असंच करता करता आणि याच्यात आपल्याला डिझाईन सुद्धा भरता येईल. बघा, इथं पण सुद्धा वेगवेगळी डिझाईन काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन्स काढून घ्यायच्या. आणखीन याला थोडंसं मोठं करूया. तुम्ही इथे लीफ सुद्धा काढू शकता. मी पेन्सिलचा यूज करते आहे म्हणून माझी स्पीड थोडी बरी आहे. कोणाचा यूज करताना स्पीड थोडी कमी ठेवायची. आणखीन जर याला फिल करायचं असेल तर तुम्ही आणखीन इथे कुयरी किंवा कुयरीची मदत घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे हे भरलं भरलं डिझाईन दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने सो मैत्रिणींनो, आणखीन तुम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल तर मी दाखवते. हे बघा, हा हार्ट शेप आहे. आणखीन आपण याला फिल करून घेऊया, आणखीन बॉर्डर करून घेऊया. याच्यावर स्पायरल काढून सर्कल छोटासा. हे बघा, अशा पद्धतीनं हे म्हणजे फिल करत जायचं. सो वरती तुम्हाला जसं डिझाईन येतं तसं, किंवा तुम्ही लीव्ह सुद्धा काढू शकता. हे बघा, अशी हे पानांचा आकार, किंवा इथं तुम्ही वेगळी डिझाईन सुद्धा काढू शकता. हे बघा, आता मी काल जशी शिकवली होती तशा पद्धतीची सुद्धा काढू शकते. हे बघा, हे सुद्धा काढू शकता. आणि यांना जोडत
समोर वरती आणखीन डिझाईन काढत जायची, म्हणजे मेहंदी आपली भरीव दिसेल. आणि तुम्हाला वाटत असेल आता हे एवढंच पोर्शन खाली दिसतंय ताई, तर हे बघा अशा पद्धतीने याला सुद्धा फिल करून द्यायचं. याला तुम्ही अशा छोटे छोटे असे पाकळ्या सुद्धा काढल्या तरी छान दिसेल. हे बघा. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा. अशाच प्रकारचा जर आणखीन जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा सोनाली जानी यूट्यूब चॅनलवर, आणि कमेंट करायला विसरू नका. सो प्लीज कमेंट मी. ओके बाय.